आता बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईसह ठाण्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाचा इशारा। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस सक्रिय। मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातील काही भागात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा। 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील साक्षीदाराच्या जीवाला धोका। बॉम्बस्फोटातील साक्षीदाराकडून सुरक्षित वाढ करण्याची मागणी। तर आधी 32 अंगरक्षक आणि बुलेटप्रूफ कारची सुरक्षा असताना आता फक्त 1 अंगरक्षक। मुंबई डिजिटल हेरायझन्स क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज परिवर्तन जागतिक परिषदेमध्ये महाराष्ट्रात सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकरांकडून शासनाचा दृष्टिकोन आणि धोरणांची माहिती। दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुराचा चेहरा मोहरा बदलणार। म्हाडा मुख्यालयामध्ये निविदापूर्व बैठकी। पुनर्विकासासाठी 2 विकासक इच्छुक, तर 8000 रहिवाशांना यामुळे घरं मिळणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक असेल, तर सकाळी 11:40 ते दुपारी 3:40पर्यंत ब्लॉक असेल। पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा। उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। तर या बैठकीला आशिष शेलार आणि भूषण गगराणींचीही उपस्थिती। एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र मिळणार। निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एसटी महामंडळाच्या या सवलतींचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत म्हणून निर्णय। 1 जुलैला कल्याण डोंबिवलीमध्ये 7 तास पाणीपुरवठा बंद। नेतिवली मोहिली या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ठप्प। टाटा पॉवरच्या कांबा उपकेंद्रात दुरुस्तीचं काम। ठाणे जिल्ह्यामध्ये भात लागवडीसाठी 4837 हेक्टरवर रोपवाटिका पेरणी पूर्ण। तर यंदा सर्वाधिक भाताची लागवड भिवंडी तालुक्यात 16210 हेक्टरवर ही लागवड करण्यात आली।